गाड्यांशिवाय आपलं जग कसं असतं? चला जाणून घेऊया एका शोधाने संपूर्ण जग कसं बदललं. या गोष्टीची सुरुवात होते जर्मनीतून, कार्ल बेन्झ यांच्या एका क्रांतिकारक शोधाने. ही 3 चाकांची गाडी होती जिने जग बदलण्याचं वचन दिलं. हा एक खूप मोठा शोध होता. गंमत म्हणजे खुद्द कार्ल बेन्झ यांनाच आपल्या गाडीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नव्हता. आणि इथेच गोष्टीत एंट्री होते त्यांच्या पत्नी बर्था बेन्झ यांची, ज्यांना आपल्या पतीच्या शोधावर पूर्ण विश्वास होता. त्यांचं ध्येय होतं 106 किलोमीटर दूर आईच्या घरी पोहोचणं. ही त्या काळात अशक्य गोष्ट होती. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. रस्त्यात अनेक अनपेक्षित अडचणी आल्या. मग त्यांनी काय केलं? बर्था यांनी प्रत्येक समस्येवर उपाय शोधला. केमिस्टकडून इंधन घेतलं आणि पेनने इंधन लाईन साफ केली. या एका धाडसी प्रवासाने मोटारगाडीकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. तर ही होती जगातल्या पहिल्या कारची गोष्ट. आता पाहूया हा शोध भारतात कसा पोहोचला. त्या काळात रस्ते आणि पेट्रोल पंपांची कमतरता होती, त्यामुळे गाडी चालवणं एक मोठं आव्हानच होतं. हा प्रश्न खूपच रंजक आहे. याचं उत्तर भारताच्या औद्योगिक इतिहासात दडलंय. हे फक्त कार खरेदी करणं नव्हतं, तर भारताच्या औद्योगिक भविष्याची ती एक सुरुवातीची झलक होती. आणि इथूनच भारतात कार निर्मितीच्या एका नव्या आत्मनिर्भर युगाची सुरुवात झाली. या नव्या पर्वात 2 गाड्यांनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारावर आपली खास ओळख निर्माण केली. सरकारी सेवेपासून टॅक्सीपर्यंत किंग ऑफ इंडियन रोड्स असलेली अँबॅसेडर भारतीय संस्कृतीचा एक भाग बनली. मारुती 800मुळे कार फक्त श्रीमंतांची गोष्ट राहिली नाही, तर ती प्रत्येक सामान्य भारतीय कुटुंबापर्यंत पोहोचली. पण आता काळ बदललाय आणि या जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण आणि सुरक्षेचे मोठे प्रश्न निर्माण झालेत. म्हणूनच सरकार आता 15-20 वर्ष जुन्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून भविष्य स्वच्छ आणि सुरक्षित राहील. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपलं तंत्रज्ञान आणि गरजा मिळून ठरवतील.